Welcome back to Radio High Five 90.30. It's मी आहे तुमची होस्ट अँड होस्ट आरजे रंजना म्हणजेच तुम्हारी रणजी. अँड यू नो व्हॉट, जसं मी तुम्हाला बोलले, आता स्टुडिओमध्ये आलेले आहेत कालच्या कॉन्टेस्टचे विनर. आता आवाज असेल विनर गोपाल सोलकर यांचा. हॅलो हॅलो महाराष्ट्रातील 1 2 3 4 हॅलो, मी गोपाल सोलकर तुमचा गोप्या. मला खेळायचा नाद आहे, पोवायचा नाद आहे. असं नसतं बोलायचं. तुम्ही प्लीज बसाल का? असं नसतं बोलायचं रे. एनिवेज, सो तुम्ही आत्ताच त्यांचा आवाज ऐकला. खूपच इंटरेस्टिंग अशी पर्सनॅलिटी इथं आलेली आहे. बस ट्यून रहा आरजे रंजना म्हणजेच तुम्हारी रणजी सोबत ओनली ऑन रेडिओ हाय फाय 90.30. आजची नाही, आऊट. इट्स आउट. आईच्या गावात टाका ते तिथं. हा ऑन एअरचा लाईव्ह स्टुडिओ आहे आणि तुम्ही असलं काहीतरी घेऊन येत आहात. माझी नोकरी आहे ना इथं, तर प्लीज तेवढं कृपा करून करा. ओके, गानों के उस पार फिर से एक बार आरजे रंजना है आपके साथ म्हणजेच तुम्हारी रंजू. आणि आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत कॉन्टेस्टचे विनर गोपाल सोलकरजी, ज्यांच्याशी आपल्या खूप साऱ्या गप्पा तर होणारच आहेत. पण सगळ्यात आधी गोपाल सोलकरजी यांना मला विचारायचं आहे की तुम्ही मला सांगा, तुम्ही कॉन्टेस्ट जिंकलात कसं काय? कारण मी विचारलेलं होतं की 1 मिनिट मराठीमध्ये बोलायचं आहे, दॅट ऑल्सो विदाउट युझिंग एनी इंग्लिश वर्ड्स. सो हाऊ डिड यू डू दॅट? म्हणजे कसं जमलं कसं तुम्हाला? त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय बोलू? तुम्हाला हे जमलं कसं? तुम्ही काय एकदम सोपा, एवढं काय अवघड नाही. तर आमचं कोकणी माणूस आहे ना, एका मिनिटाला काय 1 दिवस सुद्धा इंग्रजी न बोलता बोलू शकतो. आपली भाषा बोलल्या कोणाला लाजो? कोकणी भाषा ती. दॅट्स अमेझिंग. वा, ग्रेट. म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकताय ना की त्यांचं भाषेवरचं प्रेम किती आहे हेच यातून दिसतंय आपल्याला. पण आता मात्र वेळ झालेली आहे गोपालजींचं फेवरेट गाणं प्ले करण्याची. आय एम व्हेरी शुअर माझ्या लिस्नर्सनं सुद्धा आता ऐकायचं असणार आहे की तुमचं फेवरेट गाणं कुठलं आहे. माझं फेवरेट गाणं आहे चालू झोका दोघा महिना आणि सासरवाडीला. काय झालं ना, नेमकी हीच 2 गाणी नाही आहेत आपल्याकडे. सो एनी अदर सॉन्ग? नाही, मी बोलतो ना, तुम्ही अशी मी माझा पाठ आहे गाणी तुम्ही. ओके, सो दॅट्स अ ग्रेट थिंग. आता गोपालजींचंच गाणं आपल्याला इथं ऐकायला मिळणार आहे. सो ट्यून राहा तुम्ही. अरे डौल पाऊल बैल माझं, डौल पाऊल बैल माझं लागलं. तुम्ही आता हा रेडिओ आहे, रेडिओचा स्टुडिओ इथं दिसत नाही. टीव्हीवर किती वेळा सांगितलं नाचून काय दाखवताय आणि मला चेअरवर उठवलं. बसा तिथं, इंटरव्ह्यू चाललाय. दिसत नाही काय नाही, कुठं आलं काय माहिती. काय नाही, बस नाचल्याशिवाय मजा कुठे येते. ओके, खूपच कलरफुल अशी पर्सनॅलिटी आहे. आणि यांना तर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, तो म्हणजे मला सांगा, तुम्हाला इतकं मोठं गिफ्ट मिळणार आहे तुम्हाला इतकं मोठं. तर हे जे मोठं मोठं गिफ्ट आहे ते तुम्ही आता घेऊन जाणार आहात. त्या गिफ्ट बद्दल तुम्हाला लोकांना काय सांगायचंय? गिफ्ट बद्दल काय सांगायचंय, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मी लोकांना सांगू? तिथूनच बोला. तिथून बोला. आलं मी गणपत बाबा गोपाल बोलतोय, गोपाल सोलकर. तुझा गोप्या बोलतोय. तर काय झाला, मी सकाळी आला लवकर, तर मच्छीचा शेण नाही काढलाय, तर शेण काढून घे आणि गायची धार काढून घे तिकडे. आणि लवकर आलाय म्हणून दरवाजाला कुलूप लावलाय. तर काकीकडे चावी ठेव आणि ठेवली ती घेऊन ये. वेलकम बॅक टू रेडिओ हाय फाइव 90.30. इट्स आरजे तुमच्या सोबत. अँड यु नो व्हॉट, एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी तर आलेलीच आहे. तुमचे छंद काय आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला ना छंद मध्ये ढेकून पडायला आवडतं. घराचे ढेकून
ढेकून तर डबे धरायचं. मला कोणी मारला ना तर त्याच्या हातून सोडायचं. सांगतात त्याला. खूपच छान. मजा येते. तुमचं लग्न झालंय का? लग्न झालंय का? वा वा. नाही पण हाय एक मनात. ओहो ओके सो दॅट्स रिअली डॅम इंटरेस्टिंग थिंग. तुम्ही सुद्धा ऐकताय म्हणजे गोपालजींच्या मनात कोणीतरी आहे. काय आहे तिचं नाव काय आहे? तुम्ही काय चेष्टा करतात. नाही RJ रंजना. म्हणजे माझ्या आईला तुमचा आवाज आवडतो. माझ्या आईला तुमचा आवाज आवडतो आणि ती तुमच्यावर खूप प्रेम करते. साडी दिली तुमच्यासाठी ते. ओके मला असं वाटतं म्हणजे कसं शक्य आहे ना? नाही हो तुमचा आवाज आवडतो. ती म्हणते की मला सून पाहिजे तर हीच पाहिजे सून. आयुष्यभर सूनच आहे ना. ओके आपण हा इंटरव्ह्यू संपला इथं असं आपण जाहीर करतो. हिरो हॅलो 2 थांबा मंडळी. मी गोपाल बोलतोय. आता आता माझी होणारी रंजना गोपाल सोलकर आणि त्याला तुम्ही ऐका सैराट मधलं झिंग झिंग झिंगा ढांढाळा. क्या बात है, क्या बात है. सुपर वा 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 वा. भारी बॅटिंग. फार भारी. होऊ दे व्हायरल का केलं याचं हे उत्तर आहे. वा वा. मला वाटतं की होऊ दे व्हायरलचे परफॉर्मन्स इतके भारी असतात, प्रेक्षकांना ते इतके आवडायला लागले. तुमच्या सगळ्यांविषयी महाराष्ट्रात प्रचंड चर्चा आहे. पूजाचं विशेष कौतुक. ती आरजे आहेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आज सुरुवातीचं ते आरजे सारखं बोलणं सोडलं तर त्यानंतर तिच्यातली ती विनोदी अभिनेत्री आज पहिल्यांदा दिसली. आणि तुला तर आता मजा यायला लागली ना हे सगळं करण्यात. तुला मजा येते. कोकणातून अनेक मोठमोठे दिग्गज या रंगभूमीवर आले. मच्छिंद्र कांबळी सर एवढं मोठं नाव आहे, त्यांनी आपली भाषा आणली. त्यानंतर आत्ता वैभव मांगले जे करतायत ते सर्व श्रुत आहे. मला असं वाटतं त्या लोकांचा वारसा आता तू पुढे घेऊन जाशील. महत्वाचं वाक्य आहे पण जबाबदारीचं वाक्य आहे. हा ती जबाबदारी पण लक्षात ठेवायला पाहिजे तू. जो सिंहासनावर बसलाय कोण आहे तो? अरे तू आहे. काय वाटतं आता मुकुट द्यायला लागेल का काय? त्यांचं व्हेरिएशन बघून वाटलं 2 मिनिटात आपला बाजार झालेला आहे. आपण ओळखलेलं होतं ते. काय झालं? आपला बाजार झालाय ओळखले. बाजार हे त्याची एक वेगळी डिक्शनरी आहे. थँक्यू अभिजित. थँक्यू. मंडळी आजच्या भागातला एक परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे आणि असेच 2 परफॉर्मन्सेस आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तेव्हा भेटूया उद्या. चला हवा उद्या होऊ दे व्हायरल मध्ये. तर म्हणजे आज खूप छान वाटतंय की घर होतं मेणाचं या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आज सुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि अलकाताई अर्थात माहेरी आलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना असं जाऊ देणार नाही आहोत. भेटूयात याच पाहुण्यांच्या बरोबर उद्याच्या भागात याच कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा उद्या होऊ दे व्हायरल.